मंडळी, तुम्ही हॉटेलमधून मागवलेलं किंवा डेअरीमधून आणलेलं पनीर खरंच दुधापासून बनलंय का? की युरिया, डिटर्जंट, स्टार्च मिक्स केलेलं विषारी प्लास्टिक पनीर आहे? थांबून थोडा विचार करा, कारण आजकाल बाजारात तब्बल 60 ते 70% नकली पनीर विकलं जात आहे, जे तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या लिव्हर आणि पोटासाठी अत्यंत घातक ठरणार आहे. त्यामुळे मग नक्की बनावट पनीर कसं ओळखायचं, चांगलं पनीर कोणतं आहे आणि त्याच्या काय ट्रिक्स आहेत ओळखण्याच्या, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मंडळी, आज आपण याच विषयावर बोलणार आहोत, जो थेट आपल्या सर्वांच्या ताटाशी आणि आरोग्याशी जोडलेला आहे. आता पनीर हे आपल्या सगळ्यांचंच फेवरेट आहे. जिम करणारे प्रोटीन खातात आणि आमच्यासारख्या व्हेज लोकांसाठी तर पनीरच सर्वस्व आहे. पण बाजारात सध्या इतकं बनावट पनीर मिळतं, इतकं नकली पनीर असतं की ते खाऊन आपण प्रोटीनऐवजी शरीरात विष तर ढकलत नाहीये ना, लिटरली असा प्रश्न पडतो. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नेमकं खरं पनीर कसं ओळखायचं, त्याच्या घरगुती टिप्स काय आहेत, म्हणजे जेणेकरून तुम्ही कशा पद्धतीने ओळखू शकता की ते पनीर असली आहे, हेच सांगणार आहे. तर सगळ्यात आधी हे समजून घ्या की नकली किंवा बनावट पनीर ओळखायचं असेल तर हे बघा, ते कशापासून बनतं. हे अस्सल गाईच्या किंवा म्हशीच्या दुधापासून बनवलं जातं. पण बाजारात जास्त नफा कमवण्यासाठी काही लोक भेसळयुक्त पनीर बनवतात. यासाठी ते अत्यंत कमी दर्जाचे दूध, स्किम मिल्क पावडर, स्टार्च, डिटर्जंट, युरिया आणि पाम ऑइलचा वापर करतात. हे केमिकल पनीर दिसायला एकदम पांढरे शुभ्र आणि छान दिसतात, पण शरीरासाठी अत्यंत धोकादायक असतात. आणि या ओळखण्याच्या ज्या काही ट्रिक्स आहेत, त्यातली सगळ्यात मोठी ट्रिक ही आहे, जेव्हा तुम्ही पनीर आणाल, डेअरीमधून आणाल किंवा कुठूनही आणाल, त्याचा छोटासा तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो हाताने तुम्हाला स्मॅश करून बघायचा आहे, दाबून पाहायचा आहे. जर तो अस्सल आणि चांगल्या दुधाचं पनीर असेल तर तो हाताने दाबल्यावर मऊ वाटेल आणि सहज चुरडला जाईल, कारण खऱ्या पनीरमध्ये नैसर्गिक फॅट आणि मॉइश्चर असतं. पण जर ते पनीर नकली किंवा स्टार्चपासून बनलेलं असेल तर ते रबरासारखं लागेल, रबरासारखं ताणलं जाईल, अत्यंत घट्ट वाटेल आणि त्याचे तुकडे होताना रबरासारखे तुटतील. जसे खऱ्या अर्थाने पनीरचा छोटा तुकडा जिभेवर ठेवल्यावर अशी छान दुधाची चव येते, नैसर्गिक चव येते, मेल्ट होतं. पण नकली पनीरला कसलीच चव नसते किंवा हलकीशी रसायनांसारखी किंवा कडू चव जाणवते आणि अशी रबरासारखं तुम्हाला ते फील होतं. आता यामध्ये दुसरी आणि महत्त्वाची टेस्ट काय, तर आयोडीन टेस्ट. तुम्हाला काय करायचं आहे, ही टेस्ट तुम्ही घरच्या घरी 1 मिनिटामध्ये करू शकता, तुम्हाला वेळ असेल तर. यासाठी तुम्हाला पनीरचा एक छोटा तुकडा पाण्यामध्ये उकडायचा आहे, उकळून घ्यायचा आहे. पनीर थंड झाल्यावर त्यावर मेडिकलमध्ये मिळणाऱ्या आयोडीन सोल्युशनचे 2 ते 3 थेंब तुम्हाला यावर टाकायचे आहेत. आता हे थेंब टाकल्यानंतर पनीरचा रंग निळा किंवा जांभळा झाला तर 100% त्यामध्ये स्टार्च, बटाटा, मक्याच्या पिठाची भेसळ केलेली आहे हे समजून जा. कारण आयोडीन फक्त स्टार्च सोबतच रिॲक्ट होऊन निळा रंग देतं. जर पनीरचा रंग बदलत नसेल आणि तो ॲज इट इज राहिला, तसाच राहिला, तर समजा तुमचं पनीर देवाच्या कृपेने शुद्ध आहे. आता यामध्ये अजून एक पुढचीच टेस्ट आहे, ती म्हणजे अरहर डाळ किंवा सोयाबीनची पावडर टेस्ट. आता या टेस्टमध्ये काय करायचं आहे, तुम्हाला पनीरमधलं युरिया आणि डिटर्जंटची भेसळ तुम्ही पकडू शकता. यासाठी तुम्हाला पनीर पाण्यात उकळून घ्यायचं आहे. त्या उकळलेल्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडी तुरीची डाळ, ज्याला आपण अरहर डाळ म्हणतो, किंवा सोयाबीनची पावडर तुम्ही टाका आणि 10 मिनिटं ते बाजूला ठेवा. जर त्या पाण्याचा रंग हलका लाल गुलाबी झाला तर समजून जा की त्या पनीरमध्ये युरिया किंवा डिटर्जंट मिक्स केलेलं आहे. खऱ्या पनीरच्या पाण्यात डाळ टाकल्यानंतर पाण्याचा रंग अजिबात बदलत नाही, त्यामुळे हे एकदम पिक्चर क्लिअर होऊन जातं. आता चौथी टेस्ट काय, तर बॉइलिंग अँड मेल्टिंग टेस्ट. आता ही एक उकळण्याची पद्धत आहे. कशी मी तुम्हाला सांगते. जेव्हा तुम्ही खरोखरच शुद्ध पनीर गरम पाण्यात किंवा भाजीमध्ये शिजवता, तेव्हा ते अतिशय मऊ होतं आणि त्यातली दुधाची चव टिकून राहते. पण जर पनीर नकली असेल तर ते गरम पाण्यात टाकल्यावर किंवा भाजी शिजवताना रबरासारखं कडक होतं किंवा ते रबरासारखं ताणलं जातं लिटरली. आणि काही वेळा हे नकली पनीर कढईत टाकल्यावर रबरासारखं वितळून त्याचा चिखल होतो. जर भाजी खाताना, पनीर चावताना असा च्युइंगमसारखं किंवा रबरासारखं लागत असेल तर ते खाणं थांबवा, कारण ते शुद्ध पनीर नाही आहे. आता पाचवी आणि महत्त्वाची गोष्ट काय, तर पनीर कुठून आणि कसं खरेदी करावं. तर बघा, नेहमी तुम्ही तुमचा ज्यावर विश्वास आहे तिथून तुम्ही घ्या. FSSAI अप्रूव्ह असलेल्या डेअरी किंवा ब्रँडकडूनच पनीर खरेदी करा. तुम्हाला कुठेतरी स्वस्त दरात मिळतं आहे, म्हणजे कुठेतरी रोड साईडला कोणतरी बसलं आहे किंवा उघड्यावरचं पनीर घेणं बंद करा. लक्षात ठेवा, चांगल्या दुधाचा दर पाहता अस्सल पनीर कधीही 100 किंवा 150 रुपये किलोने मिळूच शकत नाही. जर तुम्हाला कोणी इतक्या स्वस्त पनीर देत असेल तर तिथे डाऊट घ्या. कमी पैशात आहे म्हणून घेऊ नका. आणि शक्यतो जर पॅक बंद तुम्ही घेत असाल तर त्यावरची एक्सपायरी डेट, FSSAI नंबर आणि न्यूट्रिशन व्हॅल्यू नक्की तपासा. त्याचबरोबर जर तुम्ही सुट्टं पनीर आणत असाल तर ते स्वच्छ पाण्यात ठेवलेलं आहे की नाही
हे आवर्जून पहा. सो बरेच वेळा आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर जेव्हा आपल्याला पनीर आवडत नाही तेव्हा आपण नाईलाजास्तव ते खातो. पण प्लीज असं करू नका. बरेच वेळा ह्या अशा गोष्टींमुळे आपलं पोट बिघडू शकतं. त्यामुळे जर तुम्हाला खरोखर वाटलं पनीर शुद्ध आहे, चांगलं आहे, टेस्टी आहे आणि त्यामधून असं दुधाचा टेस्ट येत असेल तरच ते पनीर खा, अदरवाईज नका खाऊ. ज्या मी तुम्हाला ट्रिक्स सांगितलेल्या आहेत, जर तुम्हाला वेळ असेल तर प्लीज या करून बघा, जेणेकरून तुम्हाला कळेल की अस्सल पनीर कुठलं आणि बनावट पनीर कुठलं. सो तुम्हाला हा व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.